सालबादाप्रमाणे यावर्षी देखील मोरया नाश्ता सेंटर तर्फे 100 फुटी रोड येथे खिचडी आणि फळांचे वाटप करण्यात आले. आमच्या बाहेरून लोक मोरया सहकार्य करतात, गणेशोत्सव मंडळ यांच्या येण्या जाणार लोक मार्फत सहकार्य करतात. दरवर्षीप्रमाणे आणि यंदा प्रतिसाद देखील भरपूर आहे अंगारकी आम्हाला. संकष्टीनिमित्त जवळपास 300 किलो खिचडीचे वाटप या ठिकाणी करण्यात आले. त्याचबरोबर राजगिरा लाडू व केळींचे देखील वाटप करण्यात आले. सकाळी लवकर सुमारे 8:30च्या सुमारास हे खिचडीचे वाटप करण्यात येत असल्यामुळे त्या नागरिकांना जाता येता नाश्ता करायला मिळाल्याचे समाधान या ठिकाणी व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे यामध्ये उत्स्फूर्तपणे त्या भागातील महिला तसेच मंडळाचे कार्यकर्ते आणि लहान मुले यांचा देखील येथे सहभाग आढळून आला. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांना वेळ नसतो आणि याच कारणामुळे आपल्याला असे समाजोपयोगी उपक्रम करण्यासाठी बाधा निर्माण होते. या सर्वांवर मात करून या तरुण मंडळाने यावेळी आणि गेली 3 वर्षे हा उपक्रम चालू केलेला आहे. या ठिकाणी या उपक्रमात सहभागी कार्यकर्ते बाळकृष्ण चव्हाण, स्वप्नील गळतगे, योगेश जाधव, विकी हेगडे, सोमनाथ शेरीकर यांचा प्रामुख्याने सहभाग या ठिकाणी आढळून आला. यावेळी या प्रभागातील नगरसेविका प्रार्थना शिंदे या देखील उपस्थित होत्या. बबलू चव्हाण आणि मित्रपरिवाराने केलेला हा स्तुत्य उपक्रम याचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सांगली प्रहार न्यूजसाठी मुख्य संपादिका नीता पाटील. सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर जे आज खिचडी वाटपाचा कार्यक्रम होतोय, उपवासानिमित्त सर्व महिलांना सुद्धा याच्यातून एक संधी मिळते की बाहेरून एक सामाजिक कार्य करता येईल, धार्मिक कार्य करता येईल. प्रभाग क्रमांक 17 आहे. यात आम्ही दर अंगारकी संकष्टीला खिचडी वाटप, लाडू, केळी हे वाटप करत आहे. 3 वर्ष झालेलं आहे. आता 3रं वर्ष सुरू आहे. ह्याच्या पुढे पण आम्ही असंच करत आहे. आम्हाला सगळ्यांचा प्रतिसाद आहे, मित्राचा, मंडळांचा सगळ्यांचा प्रतिसाद आमच्याकडे आहे. मोरया वडापाव नाश्ता सेंटर बबलू चव्हाण यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यांच्या मित्र मंडळ परिवार सर्वजणांनी मिळून खूप छान हा उपक्रम आहे. आता 3री संकष्टी आहे त्यांची आणि महिलांना खूपच सोपं म्हणजे हे पडतं की सगळ्यांना इथं आल्याला फराळाचं सकाळी सकाळी मिळतं, गडबड होत नाही त्यामुळं त्यांची.